भुसावळ तालुक्यामध्ये त्या लहान लोकसंख्येला इतकं चांगलं ग्रामपंचायत कार्यालय हे पहिलं होतं कठोऱ्यामध्ये. जी मोठी गावं आहेत म्हणजे खडक्यालाही एक मोठं ग्रामपंचायत कार्यालय केलं आहे, किनीला केलं आहे, पण ती गावं मोठी आहेत. इतक्या लहान लोकसंख्येला इतकं मोठं कार्यालय हे इतकं सुसज्ज हे पहिलं होत आहे. त्याला कारण आहे, त्या ग्रामपंचायतीला जेव्हा पैसे मंजूर केले, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम दिलं असतं, कॉन्ट्रॅक्टर असतो, तो काम करून त्याच्यातनं 2 पैसे मिळवण्याचा प्रयत्न करते. तर कांतीला बाबा ते सांगतो की एखादी कॉन्ट्रॅक्टर 2 पैसे सेव्हिंग करायचा प्रयत्न करतो, त्याच्यात काही त्याची चूक नसते. पण ते काम आता ते अनऑफिशियली ज्याने केलं त्याने याच्यातनं 5 पैसेही वाचवले नाही. सगळेचे सगळे पैसे त्या ग्रामपंचायतीलाच लावले. वरून उलट ग्रामपंचायतीचे पैसे अजून खर्च करून ते सोलर बसव, हे कर ते कर, इतर खर्च सगळा केला आणि अशी ही सुसज्ज इमारत आहे. ग्रामपंचायत जी गावाची ओळख असते. तुमच्या गावात जेव्हा कोणी येईल नवी व्यक्ती, तो पहिली ग्रामपंचायतची इमारत इतकी चांगली आहे, तुमच्या गावाचं इम्प्रेशन वेगळं तयार होतं त्याच्या मनामध्ये. आता वृद्धाची झाली तर बुजुर्गाला मागे नका लागतं. हा आदर्श घेतला पाहिजे. जसं या मंदिराच्या वेळेला केलं होतं सगळ्या पोरांनी, पण जेवढा फंड दिला तेवढा सगळा त्या मंदिराला वापरला. 5 पैसे कोणी त्याच्यातनं कॉन्ट्रॅक्टरकडनं घेतले नाही की काही नाही, उलट स्वतःजवळचे पैसे लावून ते काम कम्प्लीट करायचा प्रयत्न केला. याच्यासाठी सांगतो की दोन्ही ग्रामपंचायतीचे पूर्वीचे भांडणं, त्याच्यानंतर दोन्ही ग्रामपंचायती एकत्र आल्यानंतर गावाचा कसा विकास होतो, हे दोन्ही जर एकत्र आले नसेल, असे भांडत राहिले असते, दोन्ही गावांचा विकास कमी झाला असता, 2 कामं कमी झाले असते. पण दोन्ही एकत्र आले, सगळ्यांचं सामंजस्य झालं आणि दोन्ही गावाचा चांगला विकास होतोय. त्या गावातही रस्ते होत आहे, सगळंच होत आहे, पाणी येत आहे, सगळ्याच व्यवस्था झालेल्या आहेत. या गावातही मला असं वाटतं क्वचितच कोणता रस्ता बाकी असेल या गावात. आता जो मुख्य रस्ता होता तुमचा हा खराब होता, त्याची आता आपण भूमिपूजन केलं, तोही सुरुवात होते, त्याचंही कॉन्क्रिटीकरण होणार आहे आणि पुढे तो रस्ता अजून कॉन्क्रीटचा होणार आहे. म्हणजे या गावामध्ये येताना आता अगदी सहजपणे येता येतं. आणि तुमच्या गावाला तुमची ग्रामदेवता जगेश्वर मातेचा आशीर्वादही लाभलेला आहे. मला ते फार चांगलं आवडलं की या ग्रामपंचायतीला माता जोगेश्वरीचं नाव देऊन ही ग्रामपंचायत तयार केली गेली. आपली संस्कृती, आपली परंपरा, आपण एखाद्या देवी देवतांच्या आशीर्वादाने एखादी काम करतो त्याला यशच येत असतं. म्हणून निश्चितपणे या गावच्या ज्या काही समस्या असतील त्या माता जोगेश्वरीच्या आशीर्वादाने दूर होतील. या भौतिक सुविधा त्या आपण करतच राहतो, परंतु या दोन्ही गावांमधलं प्रेम, सौख्य, बंधुता हे अशीच वाढत राहो. एकमेकांविषयी द्वेष करणं किंवा एकमेकांविषयी ईर्ष्या करणं हे सोडून दोन्ही लोकांनी गावाचा विकासाचा जो विडा हाती घेतलेला आहे तो असाच पुढे चालू ठेवा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मंडळी, त्यांना खूप खूप मनापासून त्यांचं अभिनंदन मी करते की अतिशय चांगल्या पद्धतीची इथे ग्रामपंचायतची बिल्डिंग तुम्ही लोकांनी उभी केलेली आहे. आणि इथेच आता संजू भाऊंनी त्यांच्या भाषणात सांगितलं की एखाद्या गावाची ओळख ही त्याच्या ग्रामपंचायतच्या बिल्डिंगच्या माध्यमातून किंवा तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून होत असते की ते गाव किती ॲडव्हान्स आहे किंवा गावाचा विकास कशा पद्धतीने होतोय. आणि खरोखर कौतुक करण्यासारखं आहे की जेव्हा मी पण आली बसली तर मला पण नाही लक्षात आलं की ही बिल्डिंग आहे. मला असं वाटलं कोणाचं तरी घर आहे आणि काही लग्न वगैरे असेल तर लाइटिंग केलेली आहे. ते नंतर मला सांगितलं की ग्रामपंचायतची बिल्डिंग आहे. आणि आपल्या परिसरामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीची बिल्डिंग मी पहिल्यांदा बघते आहे की जे सगळ्या गोष्टींनी आधुनिक पद्धतीने त्याला तयार केलं गेलेलं आहे. कारण की शेवटी गावाचा कारभार, गावाचा विकास आपल्या ह्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून होत असतो. आणि जर तिथे सगळ्या ॲडव्हान्स गोष्टी टेक्नॉलॉजीशी जोडल्या गेलेल्या असतील, जसे इथे प्रशांत भाऊंनी त्यांच्या भाषणात सांगितलं की आम्ही सगळ्या गावांमध्ये कॅमेरे सीसीटीव्ही सुद्धा बसवलेला आहे. कारण की आज ती गरज झालेली आहे की प्रत्येक गावाच्या चौकामध्ये कोपऱ्यामध्ये आज कॅमेरे असणे गरज आहे. आणि जर
त्यावरनं आपण आपल्या गावाचंही नियंत्रण करू शकतो, लक्ष ठेवू शकतो. बऱ्याचशा कधी अडचणी येतात, तर ह्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बऱ्याचशा अडचणी आपल्याला सोडवता सुद्धा येतात. त्याच्यानंतर इथे सांगितलं की सगळं वायफाय सिस्टीम बसवलेलं आहे, सगळं डिजिटल सिस्टीम इथे केलेलं आहे की जेणेकरून गावातल्या लोकांना कोणताही दाखला पाहिजे असेल तर त्याला कुठे जायची गरज नाही, की ग्रामपंचायतच्या माध्यमातून ते दाखले तुम्हाला उपलब्ध इथे होऊ शकतात. बसण्यासाठी ऑफिस चांगलं आहे, हॉल चांगला आहे, सोलर सिस्टीम केलेली आहे की जे आज आधुनिक भारताची जी गरज आहे किंवा ज्या वाटचालीवर आपण चाललो आहे ते एक योग्य पद्धतीने आपल्या ग्रामपंचायतनी काम करून दाखवलेलं आहे आणि खरोखर हे कौतुक करण्यासारखं.